नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये याआधी आपण ताकाचा मसाला बनवून घरच्या घरी थंडगार असं मसाला ताक कसं बनवायचं हे बघितलं. आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत लग्नाच्या पंक्तीत असतो बघा, सेम त्याच चवीचा तसाच मठ्ठा कसा बनवायचा हे बघणार आहोत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि हा मठ्ठा तुम्ही घरच्या घरी नक्कीच ट्राय करू शकता. तर त्यासाठी काय करायचं, एखाद्या छोट्या पॅन मध्ये 1 चमचा जिरं घातलं आणि मध्यम आचेवर हे जिरं सतत ढवळत बघा खमंग खरपूस वास सुटेपर्यंत, जिराचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर गॅस बंद करायचा. जिरं भाजलं की त्याचा मस्त असा खमंग वास सुटतो. आता हे जिरं लगेच खलबत्त्यामध्ये घालायचं आणि जिऱ्याची ओबडधोबड अशी पूड तयार करून घ्यायची. खलबत्त्यामध्ये जिऱ्याची अशी पूड तयार करून घेतली की त्याची चवही छान येते. खलबत्ता नसेल तर मिक्सरला हे फिरवून घ्यायचं. तर बघा इथे जिऱ्याची पूड तयार झाली, तर ही एका वाटीमध्ये काढून घेऊ. आणि आता यातच एक हिरवी मिरची, तर या ठिकाणी आपण 2 ग्लास मठ्ठा तयार करणार आहोत, त्यामुळे हिरवी मिरची मी कमी घेतली. जसं प्रमाण असेल त्यानुसार जास्त घ्या. यातच अद्रक, तर अद्रकचे 2 मोठे तुकडे घेतले. काही पुदिन्याची पानं, साधारणपणे 7 ते 8 पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता हे सुद्धा छान ठेचून घ्यायचं. तर बघा हिरवी मिरची, आलं, पुदिना आणि कोथिंबीर याची मस्त अशी दरदरीतच पेस्ट तयार करून घेतली. साधारणपणे 1 चमचा इतकी ही पेस्ट तयार होते. बघा, तर मठ्ठा बनविण्या अगोदरची सर्व पूर्व तयारी आपण करून घेतली. तर चला आता मठ्ठा तयार करायला घेऊ. त्यासाठी एका मोठ्या बाउल मध्ये इथे मी 1 वाटी आंबट असं दही घेतलं. तर मठ्ठा करण्यासाठी थोडस आंबट दहीच वापरायचं, म्हणजे मठ्ठा हा छान आंबट गोड तिखट चटपटीत चवीचा असा तयार होतो. तर साधारणपणे 2 ग्लास इतक्या दह्यामध्ये मी पाणी वापरणार आहे. माठातील पाणी वापरा किंवा साधं पाणी घातलं तरी देखील चालेल. आणि आता हे दही पाण्यामध्ये चांगलं घुसळून घ्यायचं. तर रवीने छान असं हे घुसळून घ्यायचं. बघा, तर इथे दही आणि पाणी चांगलं घुसळून घेतलं म्हणजेच आपलं इथे ताक तयार झालं आहे. आता मी दह्याचं ताक तयार करून घेतलं. तुम्ही इथे डायरेक्ट ताक घेतलं तरी देखील चालेल. आता हे घुसळल्यानंतर छान एकसंध झाल्यानंतर यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालायचे. त्यासोबतच भाजलेला जिऱ्याची पूड जी आपण सुरुवातीला करून घेतली आणि जो ठेचा आपण बनवून घेतला होता बघा, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि पुदिन्याचा, तो संपूर्ण घातला. चवीनुसार मीठ घालायचं. तर इथे मी साधं मीठ आणि काळं मीठ तसेच थोडीशी साखर वापरलेली आहे, म्हणजे सर्व चवी अशा छान बॅलन्स होतात. आणि पुन्हा चांगलं घुसळून घेतलं. आता जेवढं ताक तुम्ही छान घुसळून घ्याल तेवढं हे छान मिक्स होईल, एकसंध होईल. या पद्धतीने हे चांगलं असं घुसळून घ्यायचं. तर बघा, इथे लग्नाच्या पंक्तीत जसा मिळतो ना, सेम त्याच चवीचा पारंपरिक पद्धतीचा घरच्या घरी मठ्ठा तयार झालेला आहे. हवं तर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि लगेच हा थंडगार मठ्ठा प्यायला घ्यायचा. हा मठ्ठा पिल्यानंतर तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतील नक्कीच आठवण येणार. तर एकदा ह्या माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.